सुवर्णा, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर 3 फेब्रुवारीच्या संध्याकाळी 5 वाजल्याच्या दरम्यान एक टँकर उलटला आणि टँकर उलटल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। साधारणपणे अशा प्रकारची घटना घडली की पुढच्या 2-4 तासांमध्ये तो टँकर बाजूला केला जातो क्रेनच्या मदतीने आणि मग वाहतूक पुन्हा पूर्ववत होते। पण त्या दिवशी तसं घडलं नाही, कारण हा जो टँकर होता तो प्रोपेन किंवा प्रोपेलिन अशा प्रकारचा एक द्रव पदार्थातला वायू घेऊन प्रवास करत होता। जेव्हा हा टँकर उलटला त्यानंतर या टँकर मधून गॅस गळती व्हायला सुरुवात झाली आणि हा जो गॅस आहे तो प्रचंड विषारी असल्या कारणाने किंवा ज्वलनशील असल्या कारणाने सगळ्यात आधी प्राथमिकता तिथल्या आपत्कालीन व्यवस्थापनांची ही होती की गॅस गळती थांबवणं आणि मग तो टँकर त्या जागेवरून बाजूला करणं। पण या सगळ्याला साधारणपणे 27 ते 32 तास लागले आणि इतका कालावधी पुण्याहून मुंबईकडे येणारी जी एक्सप्रेस वेवरची वाहतूक होती ती पूर्णपणे बंद करण्यात आली, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून। तर या सगळ्या विषयी आपण सविस्तरपणे या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। या टँकर विषयी आणि या प्रोपेन किंवा प्रोपेलिन या गॅस विषयी माहिती करून घेऊया। अत्यंत विषारी आणि ज्वलनशील असा हा गॅस असतो। एलपीजी मध्ये तो एक मोठा घटक म्हणून काम करतो। तर त्याचं म्हणजे त्याच्याविषयी त्या प्रोपेलिन किंवा प्रोपेन विषयीची जर माहिती द्यायची झाली तर C3H8 असं आपल्याला म्हणता येईल। त्याच्याविषयी हायड्रोकार्बन गॅस असा तो प्रोपेन किंवा प्रोपेलिन गॅस असतो। प्रोपेलिन हा द्रवयुक्त पेट्रोलियम गॅसचा एक घटक असतो किंवा एलपीजी मध्ये सुद्धा तो एक घटक म्हणून काम करतो। तो रंगही नसतो, गंधही नसतो। पण जेव्हा टँकर उलटला त्यानंतर टँकरला गळती लागली। आता सुरुवातीला एकाच ठिकाणाला गळती लागलेली आहे, एकाच ठिकाणी, आणि तिथून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर येतोय असं वाटत होतं। पण जेव्हा अजून काही काळ गेला, गॅस टँकर उलटल्यानंतर थोडासा काळ गेल्यानंतर लक्षात आलं की फक्त एका ठिकाणी गळती नाहीये तर 2-4 ठिकाणी गळती लागलेली आहे। तर मोठा टास्क हा होता की सगळ्यात आधी गॅस गळती रोखणं आणि त्याकरता एलपीजी कंपनी किंवा अजून एक कंपनी आहे अशा 2 कंपन्यांच्या तज्ज्ञांना घटनास्थळी बोलवलं गेलं आणि मग ते वेगवेगळे प्रयोग करतात आणि कशा पद्धतीने ही गळती रोखता येईल याचा प्रयत्न किंवा याच्याविषयीचे प्रयोग केले जातात। तर सगळ्यात आधी पीओपी वापरलं गेलं। पीओपी वापरून ती गॅस गळती बंद होते का? जेव्हा एका ठिकाणची गॅस गळती बंद केली जिथून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर येत होता त्यानंतर असं लक्षात आलं की अजून काही ठिकाणी गॅस गळती आहे, मग तिथेही पीओपीचा वापर करून ती गॅस गळती बंद करण्यात आली। गॅस गळती एकदा बंद झाल्यानंतर मोठा टास्क होता तो म्हणजे त्या टँकर मधून इतर टँकर्स मध्ये तो गॅस डिव्हाइड करणं जेणेकरून तो वाहून नेता येईल आणि मग हा टँकर जो पडलेला आहे तो रिकामा झाल्यावर क्रेनच्या मदतीने त्याला उभं करता येईल आणि त्याला रस्त्यावरून बाजूला करता येईल। या सगळ्यामध्ये खूप वेळ गेला कारण प्राथमिकता ही होती की ज्वलनशील असा तो घातक वायू असल्या कारणानं आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेही आग लागणार नाही, ठिणगी सुद्धा पडणार नाही, काड्यापेटीची गाडी त्या गॅसची एकरूप होणार नाही आणि मोठा ब्लास्ट होणार नाही, या सगळ्याची प्राथमिकता होती। आणि त्यासाठी कुठल्या यंत्रणा काम करत होत्या तर बोरघाट पोलीस, IRB महामार्ग पोलीस, देवदूत आपत्कालीन पथक, हेल्प फाउंडेशन आणि खोपोली अग्निशमन दल या सगळ्यांनी एकत्रितपणे हे काम केलं। स्थानिकांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मध्ये यासाठी मदत केली। आता हा जो टँकर आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। हा टँकर कोच्चीकडून गुजरातकडे जात होता आणि त्यामुळे तो पुण्याकडून मुंबईकडे येणारी जी लेन होती त्या रस्त्यावरून गुजरातकडे निघालेला होता। पण आडोशी, खालापूर जवळ आडोशी हा बोगदा आहे, त्या बोगद्याच्या अगदी तोंडावर हा टँकर उलटला आणि त्यामुळे गॅस गळती व्हायला सुरुवात झाली। त्याच्या मागे असलेल्या ज्या सगळ्या गाड्या होत्या त्या सगळ्या गाड्या अडकल्या आणि त्या अडकल्या म्हणजे किती तास अडकल्या तर 10-12 तास नव्हे, त्या जवळपास 27 ते 32 तास गाड्या अडकून होत्या। काहींना रुग्णालयात पोहोचायचं होतं, काहींना विमान पकडायचं होतं, काहींना अनेक महत्वाच्या गोष्टींकरता मुंबईमध्ये पोहोचायचं होतं। पण त्या सगळ्या गाड्या, अनेक टेम्पो किंवा अनेक
ट्रक हे सगळे अडकून पडलेले होते. म्हणजे अवजड वाहतूक असेल किंवा लाईट व्हेकल्स असतील ती सगळी मागे अडकून पडली आणि त्यांना जवळजवळ 30 तासांपेक्षा अधिक काळ त्या रांगेत उभं राहावं लागलं. दुसऱ्या बाजूची जी लेन आहे म्हणजे मुंबईकडून पुण्याकडे जाणारी लेन ती धीम्या गतीनं सुरू होती. अनुचित कुठला प्रकार घडू नये म्हणून आडोशी या बोगद्याजवळून जेव्हा वाहतूक जात होती तेव्हा ती धीम्या गतीनं केली जात होती. त्यामुळे तिथे सुद्धा थोडाफार फटका बसला. आणि आता आपण बोलतोय टँकर विषय. तर टँकर हा कोचीकडून गुजरातकडे निघालेला होता. 27 टन इतकं प्रोपेन गॅस त्यात होतं. म्हणजे प्रोपेलिन असं सुद्धा आपण त्या गॅसला म्हणू शकतो. तर 27 टन इतकं प्रोपेन त्याच्यामध्ये होतं. त्या टँकर्सची साधारणपणे क्षमता असते 20 किलोलिटर ते 200 किलोलिटर इतकी. टँकर हे पूर्ण भरलेलं होतं. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकाल की किती मोठ्या प्रमाणात त्यामध्ये प्रोपेन किंवा प्रोपेलिन हे गॅस होतं. टँकर जे असतात ते साधारणपणे कार्बन स्टील या पदार्थाचे या घटकाचे बनवलेले असतात आणि त्यात गॅस असल्यामुळे द्रव पदार्थामध्ये गॅस असल्यामुळे त्याच्यापर्यंत उष्णता पोहोचू नये म्हणून सर्वसाधारणपणे हे टँकर्स शुभ्र पांढऱ्या रंगाचे असतात जेणेकरून त्याच्यापर्यंत उष्णता पोहोचणार नाही. उष्णता त्या पांढऱ्या रंगामुळे परावर्तित होईल. तर सगळ्यात महत्वाचा टास्क होता तो म्हणजे आग लागू देऊ नये आणि कुठलीही ठिणगी पडू नये त्या सगळ्या परिसरामध्ये जिथे गॅस लीक होतोय. त्यामुळे तो टास्क खूप चांगल्या पद्धतीने राबवला गेला. डेंजरस रेस्क्यू ऑपरेशन म्हणून याकडे पाहिलं जात आहे. खरं तर खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर यावरनं चर्चा झाली आणि माध्यमांमध्येही चर्चा झाली की इतके तास कसे काय लागू शकतात आणि लोक इतक्या तास कशी काय अडकू शकतात. म्हणून मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत की सविस्तर अहवाल या घटनेचा, टँकर का उलटला, त्यात काय होतं आणि का इतके तास रेस्क्यूला लागले हे सगळं सांगावं, अशा प्रकारचा अहवाल तयार करावा असं सांगितलं गेलेलं आहे. तसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. पण खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं कुठलाही अनुचित प्रकार न घडू देता कुठल्याही व्यक्तीला किंवा तिथल्या परिसरातल्या स्थानिकांना, घरांना इजा न पोहोचवता हे रेस्क्यू ऑपरेशन केलं गेलं किंवा तिथली वाहतूक सुरळीत करण्यात आली. आज म्हणजे काल रात्री 2 वाजताच्या दरम्यान ही वाहतूक सुरळीत झालेली आहे आणि या सकाळपर्यंत धीम्या गतीनं का होईना तिथून वाहतूक सुरू आहे. कारण पुढे सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यांवर थोडा थोडा त्रास वाहन चालकांना होतो आहे वाहतूक कोंडीचा. तर अशा पद्धतीने काल रात्री 2 वाजल्यापासून, मध्यरात्री 2 वाजल्यापासून ही वाहतूक सुरू झालेली आहे. आता पुण्याशी राहणारे किंवा मुंबईशी राहणारे, आडोशी या परिसरामध्ये राहणारे असे अनेक आमचे प्रेक्षक आहेत जे आम्हाला फॉलो करत असतात, आमच्याशी बोलत असतात. तर त्यांना याविषयीची अजून काही महत्वाची माहिती असेल तुम्ही कमेंटमध्ये आमच्याशी नक्की संवाद साधा.